नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे आता 9वी बीजगणित प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 साठी आवश्यक असणारी ऑपरेशन ऑन सेट्स म्हणजे संचावरील क्रिया. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला इंटरसेक्शन म्हणजे छेदसंच, त्यानंतर डिसजॉइंट सेट्स म्हणजे विभिन्न संच, संयोग संच इत्यादी बाबी शिकून प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 शिकायचा आहे. चला तर बघूया ऑपरेशन ऑन सेट्स म्हणजे संचावरील क्रिया. ओके, ओके, संचावरील क्रिया ऑपरेशन्स ऑन सेट. तर पहिली ऑपरेशन आपल्याला काय करायचं, ऑपरेशन करायचं म्हणजे काय, डॉक्टरांचं ऑपरेशन करतात तसं ऑपरेशन करायचं नाही, शब्दाचा अर्थ तोच. ऑपरेशन म्हणजे क्रिया. ओके, मग आपल्याला ऑपरेशन कशावर करायचं आहे, तर संचावरती सेट्सवरती ऑपरेशन करायचं आहे. ओके, ठीक आहे. मग ऑपरेशन नंबर 1 इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स म्हणजे दोन संचाचा छेद संच. मग दोन संचाचा छेद संच म्हणजे काय, तर जर आपल्याकडे दोन सेट असतील त्याच्यामध्ये काही इलिमेंट असतील तर त्या दोन्ही सेट मधले जर काही कॉमन इलिमेंट असतील तर ते आपण बाजूला काढून जर लिहिले आणि त्याचा एक सेट तयार केला तर तो त्याचा झाला छेद संच म्हणजे इंटरसेक्शन. म्हणजे फक्त कॉमन सामायिक इलिमेंट बाहेर काढणे म्हणजे छेद संच लिहिणे. मग ते लिहायचं कसं आणि मांडायचं कसं एवढंच आपल्याला समजून घ्यायचंय, अवघड अजिबात नाही. बघा मग इथं मग आपल्याकडे एक सेट ए आणि सेट बी इथं लिहिलेले बघा मी. सेट ए मध्ये 1 2 3 4 and 5 दीज आर द एलिमेंट्स बिलॉंग्स टू सेट ए, अँड सेट बी मध्ये 2 4 6 and 8 सो दीज आर द एलिमेंट्स बिलॉंग्स टू सेट बी. मग मला सांगा या दोघांमध्ये काय तुम्हाला कॉमन दिसत आहे, विच एलिमेंट्स आर कॉमन बिटवीन दीज टू सेट्स. सो वी हॅव 4 बिलॉंग्स टू सेट बी अँड वी हॅव 4 बिलॉंग्स टू सेट ए ॲज वेल. म्हणजे 4 ह्याच्यामध्ये पण आहे आणि 4 याच्यामध्ये, म्हणजे सामायिक झाला की नाही. त्यानंतर 2 इथेही दिसतोय आणि मला 2 इथेही दिसतोय. 2 हा घटक एशी संबंधित आहे आणि संच बीची सुद्धा संबंधित आहे म्हणजे तोही कॉमन झाला. आलं का लक्षामध्ये. इतर कुठले इलिमेंट त्याच्यामध्ये कॉमन दिसत आहेत का, नाहीये. मग त्यांना बाहेर काढा आणि एका वेगळ्या सेटमध्ये लिहा, तुमचा छेदसंच तयार होईल, संपला विषय. मग काय तुमच्याकडे 2 and 4 ओनली ब्रॅकेट कंप्लीट. सो दिस इज द इंटरसेक्शन ऑफ दीज टू इलिमेंट टू सेट्स ए आणि बी चा छेदसंच अशा प्रकारे लिहितात. कसं लिहितात बघा, ए छेदसंच बी हे जे चिन्ह दिसतंय हे चिन्ह कशाचं आहे, उलटा यू म्हणजे छेदसंचाचं चिन्ह आहे. अशा प्रकारे त्याला लिहिलं जातं हे लक्षात ठेवा. मग याला वेन डायग्रामनं कसं दाखवायचं, या संचाला आपल्याला वेन डायग्रामने कशा पद्धतीने दाखवता येतील, तर कॉमन इलिमेंट दाखवण्यासाठी हा झाला तुमचा सेट ए आणि हा झाला तुमचा सेट बी. ओके, आणि मग या दोघांमध्ये 2 आणि 4 2 and 4 इज आर द कॉमन एलिमेंट्स. हे सामायिक जे काही घटक असतील त्यांना फक्त काय करायचं, हे 2 सर्कल एकमेकांमधून जातील असे काढायचे. आणि मग 1 2 आता 2 तरी तर कॉमन आहे, याच्यात पण आहे आणि सेट ए मध्ये पण आहे आणि सेट बी मध्ये पण आहे. आणि मग 4 इथं काढायचा. मग याचा अर्थ कसा होतो, हे सर्कल याच्यातून पण पास झालंय आणि हे सर्कल इकडून सुद्धा पास झालंय. मग 1 2 3 4 5 आणि त्यानंतर 2 4 6 8 मग दोघांचाही समावेश असणारा हा वेन डायग्राम तयार होतो. ओके, सो दिस इज व्हॉट द दोन संचाचा छेदसंच. पण समजा आपण एक उदाहरण बदललं, थोडं एक वेगळं घेतलं तर त्याला वेन डायग्रामने कसं दाखवायचं. उदाहरणार्थ म्हणजे एक छोटीशी गोष्ट थोडीशी बदल करूया आणि तुम्हाला लगेच कळेल की याच्यामध्ये समजा 6 आणि 8 मी काढून टाकलं. 6 आणि 8 मी काय केलं, काढून टाकलं. आणि आता माझ्याकडे सेट ए आणि बी आहे, एवढंच आहे माझ्याकडे. सेट ए आणि सेट बी याच्यामध्ये कॉमन काय आहे, मग याच्यातले सगळेच एलिमेंट याच्यामध्ये म्हणजे हे दोघांमध्ये कॉमनच आहेत ना, 2 आणि 4. सेट बी इज अ सबसेट ऑफ सेट ए ची सबसेट आहे. अशा वेळेला त्यांच्या दोघातले कॉमन एलिमेंट एवढेच निघणार आहेत, 2 आणि 4च. पण मग वेन डायग्रामनी त्याला मांडायचं कसं, तर वेन डायग्राम काढताना फक्त आपल्याला असं करावं लागेल, हा एक सेट काढायचा मोठा आणि त्याच्यामध्येच दुसरा सेट काढायचा छोटा. मग मोठा कुठला असेल तर इट इज युअर ए. ओके, मग ए मध्ये काय इलिमेंट आहेत तुमचे आणि बी मध्ये काय आहेत, तर बी चे आपण इथं लिहूया. बी चे काय तर तुमचे 2 and 4. आता हा सेट या मोठ्या सेटमध्ये असल्यामुळे त्याच्यातच आहे आणि शिवाय कॉमन असल्यामुळे 2 आणि 4 फक्त आपण काय केले, वेगळे लिहिले. आता उरलेले एलिमेंट लिहूया. काय काय आपल्याकडं आहे बघा, 1 इथं तर 2 तुम्हाला दिसतंय, 3 4 5 बस. 1 2 3 4 and 5 बस एवढेच एलिमेंट आहेत. 1 2 3 4 5 1 2 3 4 4 and 5 अशा प्रकारे एकमेकांच्या आतमध्ये हे सेट जर
असं आले, यातले सगळेच एलिमेंट जर ह्याच्यामध्ये आले त्यावेळेला जर कॉमन लिहायचं असेल तर मग वेन डायग्रामने ते कसं दाखवायचं, तर असं रिप्रेझेंट करायचं आहे. ओके, तर हे टू सेटचा जो काही इंटरसेक्शन असतो तो अशा पद्धतीने मांडायचं. हे चिन्ह लक्षात ठेवा, सर्वात महत्वाचं आहे की मांडायचं कसं, ओळखायचं कसं, पुढे फॉर्म्युलामध्ये आपल्याला वापरायचं आहे. ओके, लेट्स सी द विभिन्न संच म्हणजे डिसजॉईंट सेट म्हणजे विभिन्न संच मराठीमध्ये. त्यासाठी सुद्धा आपल्याकडे दोन उदाहरणं आहेत बघा. सेट सी माझ्याकडे आहे 1 3 5 7 विथ इलेमेंट अँड सेट डी इज विथ इलेमेंट 2 4 अँड 2 4 6 सेट. दोन्ही सेटमध्ये तुम्हाला काय सामायिक दिसतंय, कॉमन दिसतंय का काय? सो दीज टू सेट्स आर टोटली डिफरंट, म्हणजे एकमेकापासून वेगळे, दोघांमध्ये काही साम्य नाही. याच्यातले इलेमेंट आणि याच्यातले इलेमेंट टोटली वेगळे आहेत. दॅट्स वाय दीज टू सेट्स आर डिफरंट सेट. दे कांट बी जॉईंट सेट. ओके, डिसजॉईंट सेट म्हणजे विभिन्न सेट. ज्या वेळेला दोन्ही संचामधला एकही घटक सामायिक नसेल, कॉमन नसेल, ॲट दॅट टाइम दिस सेट्स आर कॉल्ड ॲज डिसजॉईंट सेट. जेव्हा दोन्ही संचामधील एकही घटक सामायिक नसतो त्यावेळेला ते दोन संच हे विभिन्न संच असतात असे म्हणतात. अलग लक्षामध्ये. मग त्यांना वेन चित्राने कसं दाखवायचं, हा वेगळा आणि हा वेगळा, सेपरेट म्हणजे ह्याच्यातले इलेमेंट आणि ह्याच्यातले इलेमेंट काही समानता नसल्यामुळे हा तू तुझा वेगळा, तू तुझा वेगळा, अशा पद्धतीने आपण सेपरेट लिहिलेले आहे. दॅट इज व्हॉट डिसजॉईंट सेट. काही अवघड नाही, सिंपल आहे. नाव युनियन ऑफ टू सेट्स, दोन संचाचा संयोग संच. संयोग संच म्हणजे काय रे? संयोग म्हणजे एकत्र करणे, युनियन म्हणजे एकत्र करणे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं, वी हॅव टू जॉईन टू सेट्स. दोन संचाला कुठल्या तरी एकाच सेटमध्ये आपल्याला लिहायचं आहे. मग माझ्याकडे दोन सेट आहेत. So set P is with 1 2 3 4 5 6 and set Q is with 2 4 6 and 8. So when we have these two sets with these element, so let us write these element in a single set. So how to write these elements in a single set? So like this, P union Q. So हा जो U आहे, हा U म्हणजे युनियनचं सिम्बॉल आहे, संयोग संचाचं चिन्ह आहे. इकडं काय होतं रे, इकडं फक्त काय होतं, तोच यू उलटा आपण टाकला होता म्हणजे छेद संचय केला होता. इकडं फक्त सरळ करून लिहिलेला आहे. मग याच्यामध्ये काय करायचे, याच्यातले आणि याच्यातले इलेमेंट्स फ्रॉम पी आणि इलेमेंट्स फ्रॉम क्यू आर रिटन इन द सिंगल सेट. परंतु लिहित असताना फक्त काळजी काय घ्यावी लागते आपल्याला, की कुठलाही इलेमेंट रिपीट नाही झाला पाहिजे. नो इलेमेंट शुड बी रिपीटेड वेन वी राईट द सिंगल सेट इन द लिस्टिंग फॉर्म. ओके, मग कुठले इलिमेंट कॉमन आहेत बरं इथं, तर इथं मला 2 दिसतोय, इकडे 2 दिसतोय, इकडे 4 दिसतोय, इकडे 4 दिसतोय, इकडे 6 दिसतोय, इकडे 6 दिसतोय. मग हे इलिमेंट लिहिताना रिपीट केले पाहिजे का? नाही. मग याच्यात इलिमेंट लिहूया, 1 देन धिस 2 देन 3 देन 4 देन 5 ओके देन 6. याच्यातले सगळे लिहून झाले. आता ह्याच्यात काय काय आहे, तर याच्यामधले जे काय कॉमन असतील ते सोडून सगळे लिहून टाकायचे. मग 2 होतं, एक आपल्याकडे आहे, 4 होतं आपल्याकडे आहे, 6 होतं आपल्याकडे आहे, इथं लिहिलं, आणि रिमेनिंग एलिमेंट इज 8. ओके, सो दिस इज व्हॉट द युनियन ऑफ टू सेट्स. पी आणि क्यूचा युनियन अशा पद्धतीने लिहायचं आहे. हे त्याचं चिन्ह आहे, लिहिण्याची पद्धत आहे. आता त्याला वेन डायग्रामनी कसं रिप्रेझेंट करायचं, वेन डायग्रामनी रिप्रेझेंट करताना सुद्धा तोच क्रायटेरिया वापरायचा जो आपण इथं वापरला होता इंटरसेक्शन लिहित असताना. वेन डायग्राम 2 सर्कल एकमेकांमधून पास होताना इंटरसेक्ट करून जात असताना दाखवायचे, आणि in between these two sets write 4 6 and 2 which are common element from the set Q. किंवा दोघांमध्ये कॉमन असणारे इथे लिहून टाकले, परंतु ते त्या सेटमध्ये पण आहेत आणि या सेटमध्ये आहेत म्हणून त्यांना मध्यभागी लिहून टाकलेलं आहे. आणि रिमेनिंग एलिमेंट्स म्हणजे कसे लिहिणार तुम्ही, 1 3. आता याच्यामधलं काय राहिला, 1 3 5 6 तर कॉमन आहे, इथे लिहिला म्हणजे 1 2 3 4 5 6. आणि इकडे काय 2 पासून चाललं 2 4 आणि फक्त 8 होता, तो इकडे लिहून टाका. चाल, 2 सेट एकमेकांना जॉईंट करण्यासाठी सुद्धा वेन डायग्रामने अशाच प्रकारे रिप्रेझेंट केलं जातं. आता या उदाहरणासारखंच जर तिकडे तयार झालं, म्हणजे जर मी इथला 8 काढून टाकला, समजा मी इथला काय काढला 8 काढून टाकला, तर पी सेटमध्ये 1 2 3 4 5 6 आणि क्यू सेटमध्ये 2 4 6 असे एलिमेंट, हे सगळेच एलिमेंट याच्यामध्ये आहेत. आता यांना मला जॉईन करायचं, मग कसं जॉईन करणार? सो हाऊ टू जॉईन दिस टू सेट्स विथ कॉमन एलिमेंट 2 4 अँड 6 ओनली. याच्यामध्ये तर वेगळा, म्हणजे हा याचा सबसेट आहे की नाही. मग वेन डायग्रामनी रिप्रेझेंट करताना फक्त काय करायचं, परत एकदा फक्त एक मोठा सेट काढायचा ज्याच्यामध्ये हे सगळे इलिमेंट याच्यात आहेत. तो सेट म्हणजे काय असेल आपला
PU आणि त्यात P, त्याच्यामध्ये काय करायचा, छोटा सेट काढायचा ज्याला आपण काय नाव देणार आहोत, Q. ओके, दिस इज युअर Q. व्हॉट आर द कॉमन एलिमेंट्स प्रेझेंट इन Q? 2, 4, 6. दिस इज युअर 2, 4 and 6. And what are the remaining elements from P? That is 1, 2, 2, 9. So 2 is present in this set. 2, then the 3, then the 4 is present, then 5, 6 is also. So 1, 2, 3, 4, 5 and 6. 1, 2, 3, 4, 5 and 6. All these elements are present like this. अशा प्रकारे त्यांना प्रेझेंट करायचं, रिप्रेझेंट करायचं आहे. एकात एक टाकलं म्हणजे याच पद्धतीनं लिहायचंय. वेगळं पद्धत काहीच नाही, इंटरसेक्शन सारखंच आहे. फक्त लक्षात ठेवायचं की युनियन करताना इलेमेंट रिपीट नाही झाला पाहिजे, बाकी सेम टू सेम आहे. ओके, हे सगळं शिकल्यानंतर आपण आता काय करूया, प्रॅक्टिस सेट 1.4 कडे जाऊया. नाउ लेट्स लर्न नंबर ऑफ इलिमेंट्स इन अ सेट्स, म्हणजे संचातील घटकांची संख्या. हा एक पॉईंट आपला राहिला होता. आणि मग 1.4 कडे आपण जाऊया. संचातील घटकाची संख्या म्हणजे काय, की संचामध्ये किती घटक आहेत आता ते मोजायचे आणि मांडायचे. मग मांडायचे कसे, रिप्रेझेंट कसे करायचे, लेट अस सी. सो लेट्स टेक द कॉमन example, that is set A is equal to, I have 1, 2, 3, 4, 5 and 6. Okay, and set B is with 2, 4, 6, then 8 and 10. So these are the two sets we have. आपल्याकडे हे दोन सेट्स आहेत ज्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 हे इलिमेंट आहेत. ए मध्ये बी मध्ये काय आहेत, 2, 4, 6, 8 and 10. आपल्याला यांना आता काय करायचं, संख्या मोजायची. किती आहेत रे इलिमेंट ए मध्ये, किती आहेत, जस्ट काउंट द इलिमेंट प्रेझेंट इन द सेट ए. सो सेट ए मध्ये बघा 1, 2, 3, 4, 5, 6 6च इलिमेंट आहेत. किती आहेत, 6. म्हणजे इलिमेंटची संख्या किती आहे, 6. सो हाऊ टू राईट इट. सो त्याला लिहिताना असं लिहायचं बघा, नंबर ऑफ इलिमेंट इन सेट ए इज इक्वल टू 6. अशा पद्धतीनं लिहायचं आहे. ओके, ही लिहिण्याची पद्धत. म्हणजे सेट ए मध्ये घटकांची संख्या किती आहे, एन म्हणजे नंबर ऑफ इलिमेंट इन सेट ए, दॅट इज 6 म्हणजे 6 आहे. मग बी चं कसं लिहिणार रे तुम्ही, बी मध्ये किती आहेत मोजा बरं, 1, 2, 3, 4, 5, ओनली 5. सो नंबर ऑफ इलिमेंट इन सेट बी इज इक्वल टू 5. सो दॅट इज व्हॉट द रायटिंग मेथड, नंबर ऑफ इलिमेंट इन अ सेट. मग फक्त सेट ए किंवा बी किंवा दुसरे कुठले असतील यांचं झालं. पण आता आपण जे ऑपरेशन शिकलो त्यांच्यावरती, त्या ऑपरेशन मध्ये जर काही इलिमेंट असतील तयार झालेले, त्यांना कसं रिप्रेझेंट करायचं. फॉर एक्झाम्पल इंटरसेक्शनच्या बाबतीमध्ये. सो लेट सी, ए इंटरसेक्शन बी हा सेट मला लिहायचा आहे. सो टेल मी व्हॉट विल बी द इलिमेंट्स इन्क्लुडेड इन ए इंटरसेक्शन बी. ए छेदसंच बी मध्ये कुठले कुठले इलिमेंट येतील, तर कॉमन येतील. कुठले कुठले कॉमन, तर माझ्याकडे 2 कॉमन आहे, 4 कॉमन आहे, अँड आय हॅव 6 कॉमन एज वेल. सो राईट 2, 4 and 6 are the element which are common in between these two elements. This is what the intersection set, म्हणजे या दोन संचाचा छेद संच आला लक्षामध्ये. आता याच्यामध्ये किती इलिमेंट आले तर त्याचीही संख्या मोजा आणि त्यालाही लिहिण्याचं शिकून घ्या. कसं लिहिता येईल आपल्याला, नंबर ऑफ, कसं लिहिता यायचं याला, नंबर ऑफ, याच्याही बाहेर फक्त एन लावायचा, कंस टाकायचा आणि आहे तसंच लिहायचं, इज इक्वल टू 1, 2, 3. हाऊ मेनी इलिमेंट्स, 3च इलिमेंट आहेत, 3च घटक आहेत, तर संख्या फक्त मोजून लिहायची. सो दिस इज हाऊ वी कॅन राईट द इंटरसेक्शन, नंबर ऑफ इलिमेंट्स प्रेझेंट इन द इंटरसेक्शन ऑफ दिस टू सेट्स. आले एका लक्षामध्ये. त्यानंतर आता पुढे समजा मला संयोग करायचा असेल, मग संयोग संच कसा लिहितात रे, हा संयोग संच कसा लिहितात तेही तुम्हाला माहित आहे, तेही आपण लिहूया. आता बघा, आता मी इथे लिहितो, माझ्याकडे ए युनियन बी असा सेट लिहायचा आहे मला. मग युनियन करताना आपण काय करतो, कॉमन एकदाच लिहितो आणि बाकीचे सगळे आहेत तसेच लिहितो. मग 2, 4, 6 सोडून बाकीचे सगळे आहेत तसे 1, 2, 3, 4, 5. सो 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथं नाहीये कुठे. त्यानंतर 8 and 10. ओके, हे जे काही 2, then 4 and 6 होते
रिपीटेड घेतलेले नाहीये, डबल याच्यामध्ये पण आहेत आणि याच्यामध्ये पण आहेत. आपण एकदाच घ्यायचं असतं ते. बाकीचे एलिमेंट जसंच तसं दोघांचं एकत्रीकरण करून माझ्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 एलिमेंट आले. सो राईट दीज 8 एलिमेंट ॲज अ नंबर ऑफ एलिमेंट्स. म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू किती रे? सो दॅट इज 8 ओनली. 8 आले माझ्याकडे. बघा बरं, जस्ट कॅल्क्युलेट 1 2 3 4 5 6 7 and 8 हे काउंट केले आणि इथं लिहिले. सो दिस इज हाऊ वी कॅन राईट द इंटरसेक्शन अँड युनियन. इंटरसेक्शन अँड युनियन. देन नंबर ऑफ सेट ए, नंबर ऑफ सेट बी, नंबर ऑफ एलिमेंट सेट ए, नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी, नंबर ऑफ एलिमेंट in set intersection of set A and B, number of element present in A union B set, that is 8 3 6 and 5. So that is what the number of elements present in a set. मग ह्या 1 2 3 4 प्रकारचे सेट लिहिले. पण याच्यावरनं जर आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो. तो फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे. कुठला फॉर्म्युला? ज्याच्यावर आधारित वर्ड प्रॉब्लेम आहे तो तयार होणार आहे. कोणता फॉर्म्युला? सो लेट अस चेक इट. नंबर ऑफ, काय आहे तो? नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा एक अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे ज्याच्यावरती परीक्षेला हमखास तुम्हाला गणित येणार आहे. किमान हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावाच लागेल. अलग लक्षामध्ये या फॉर्म्युलामध्ये काय केलंय? ए युनियन बी. ए युनियन बीचा अर्थ काय असतो? ए आणि बी या सेट मधले मिळून सगळे इलेमेंट त्या सेटमध्ये असतात. नंबर ऑफ ए यू नो, देन नंबर ऑफ बी यू नो व्हेरी वेल. अँड इंटरसेक्शन म्हणजे काय? विच आर द एलिमेंट्स कॉमन बिटवीन दीज टू एलिमेंट्स. सो दिस रिप्रेझेंट बाय नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला आहे. मग याचा जर पडताळा तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही तर करू शकता की नंबर ऑफ ए युनियन बी एवढी संख्या ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर येते का? जस्ट कॅल्क्युलेट. LHS आपला किती आहे? नंबर ऑफ ए युनियन बी किती आहे आपल्याकडे रे? 8 आलेला आहे. ओके, सो आय एम गोइंग टू राईट 8. इथं लिहिलं. आता राईट हँड साईड जी आहे ती राईट हँड साईड काय? नंबर ऑफ ए. ओके, आय विल राईट RHS इज इक्वल टू number of A plus number of B minus number of A intersection B. Okay. So put the values. We have calculated right here. Number of A. So number of A is 6 plus number of B is 5 and number of intersection B, that is 3. So just calculate it. So 6 plus 6 plus 5 minus 3, 2 is equal to 8. Okay, is equal to LHS. म्हणजे काय आलं तुमचं? LHS काय आहे? LHS तुमचा आहे नंबर ऑफ ए युनियन बी. अशा प्रकारे तुम्ही त्याचा पडताळा सुद्धा लगेच घेऊ शकता की हा फॉर्म्युला म्हणजे अशाच पद्धतीने लिहितात का? आपण ह्याच उदाहरणासहित त्याचा पडताळा पण घेऊन पाहिला. त्याच्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे तुम्ही तो लक्षात ठेवायचा. याच्यावरती शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला गणित सोडवायची आहेत. ओके, आता मात्र आपण 1.4 कडे जाऊ शकतो. चला मग.